हाय हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने कुळथाची जिलेबी किंवा शेंगुळे म्हणू शकता. काही ठिकाणी जिलेबी बोलतात, काही ठिकाणी शेंगुळे बोलतात. तर चला, खूप छान असं खूप साऱ्या टिप्ससहित मी इथे रेसिपी दाखवणार आहे. तर न चुकता न स्किप करता पूर्ण हा व्हिडिओ पहा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर इथे तुम्हाला नवीन नवीन व्लॉग किंवा मग रेसिप्या अशा छान छान बघायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरही करत चला आणि छान छान असा कमेंट करत चला. चला तर स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ पहा. अशा तऱ्हेने भन्नाट असे आपले शेंगुळे किंवा जिलेबी बघू शकता अशी तयार होते. तर यासाठी ना मी अगोदर वाटण करून घेणार आहे. त्यासाठी घेणार आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त इथे करू शकता. तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं जिरं घेतलं आणि अगदी 10-12 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्यात. म्हणजे काय होतं ना, खूप छान अशी आपली टेस्ट येते. आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आणि शेंगदाणे घ्यायच्या. शेंगदाणे ना ज्यावेळेस आपण खातो ना त्यावेळेस दाताखाली येतात, खूप छान असे लागतात. तर हे स्किप न करता घ्या. तर इथं कुळथाचं पीठ म्हणाल ना तर मोठी 1 वाटी कुळथाचं पीठ घेतलं आहे बघा मी. आणि त्यामध्येच ना पाव वाटी असं आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ जरूर घ्या. काय होतं ना, कुळथाच्या पिठाला अशी चिकणी अशी नसते त्यामुळे, आणि जड असतं त्यामुळे जरूर गव्हाचं पीठ इथं वापरा. तर इथे मी वाटण आपलं अगोदर टाकून घेतलं, नंतर चवीनुसार मीठ घेतलं आणि आपण जे थोडंसं इथे अगदी हलक्या होण्यासाठी इथे आपण तेलही घालणार आहोत. तेल छान असं सगळ्या पिठाला पूर्ण आपण लावून घ्यायचं आणि एकदम असं पाणी घालायचं नाही, याला जास्त पाणी लागत नाही. एकदम थोडं थोड्या प्रमाणात आपल्याला पाणी घेऊन असा पुरीला भिजवतो ना अशा प्रकारे आपल्याला एकदम घट्टसर असा हा उंडा आपल्याला बनवून तयार करून घ्यायचा आहे आणि परत तेल लावून असा छान असा मळून घ्यायचा आहे. तर आपला इथे तयार आहे. आता आपण ते बाजूला ठेवूया. आणि रस्सा बनवण्यासाठी मी इथे 2 चम्मच असं आपलं कुळथाचं पीठ घेतलं आहे. गाठी मोडत मोडत आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे गाठी होणार नाहीत. तर अशा प्रकारे मी आता रस्सा बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला रश्शामध्ये इथे हे कुळथाचं पीठ घालायचं आहे म्हणजे आपला रस्सा घट्ट छान आणि चवदार असा होतो. तर रश्शासाठी एकीकडे आपल्याला पीठ भिजून बाजूला ठेवायचं आणि एकीकडे कमी गॅसवर आपल्याला लगेच साईडला रस्सा हा टाकून द्यायचा आहे त्यासाठी. तर इथं मी साधारणतः 2-3 चम्मच तेल घेतलं आहे आणि फक्त जिरे आणि कढीपत्ता घालायचा आहे. इथे जास्त काही फोडणीला जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. थोडासा हिंग घालायचा आहे कारण कुळीथ जड असतात त्यामुळे हिंग जरूर वापरा. आणि आपली लाल मिरची पावडर घालायची. आणि आपण जे कुळथाचं पीठ बनवून घेतलं आहे ना ते आपल्याला 4 ते 5 मिनिट एकदम मंद आचेवर, छान आपलं कच्चं पीठ आहे त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस जरूर करायची आहे. तर मी 4-5 मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत ते पीठ आपलं एकसारखं ढवळत हलवून घेतलं आणि नंतरून हे ना गच्च पातेलभर असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे कारण याला शिजायला अर्धा ते पाऊण तास कमी गॅसवर लागतो. तुम्ही जेवढं जास्त शिजवाल ना तेवढं तुम्हाला छान अशी टेस्ट लागते. जरी तुम्हाला रस्सा आता पातळ वाटत असेल ना, पण त्यामध्ये अर्क ज्यावेळेस उतरतो आपली जिलेबी किंवा शेंगुळे ज्यावेळेस शिजतात ना त्यावेळेस इथे घट्ट असा घट्टपणा येतो. त्यामुळे हे पातळच ठेवायचं. तर रश्श्यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार मीठ आणि हे पाहू शकता तुम्ही एकदम पातळ हा असा रस्सा वाटतोय तुम्हाला, पण आपण कुळथाचं पीठ घातलं आहे जसं ते शिजेल तसं ते घट्ट होणार आणि कुळथाचं जी जिलेबी करणार आहोत त्यामध्ये त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरणार आहे त्यामुळे ते घट्ट होणार आहे. नंतर सांगेलच पातळ वाटत असल्यावर काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे मी ना अशा पद्धतीने आपले शेंगुळे किंवा जिलेबी अशा पद्धतीने मी तयार करणार आहे. दोन्ही हाताने ना एकसारखं असं अगोदर छोटा छोटा उंडा घेऊन एकसारखं असं आपल्याला आणि पातळच आपल्याला अशा वळून घ्यायच्या आहेत कारण की जास्त जाड जर ठेवल्या तर मध्ये कच्च्या राहतात. त्यामुळे आपल्याला पातळ अशा सगळ्या आपल्याला तशा जिलेब्यामध्ये मध्ये माझा पिल्लू येतो आहे. तर त्याला आपण यामध्ये सगळं टाकले तर त्याला मी पीठ देऊन आधी लावून बाजूला केलेलं आहे. तर छान चवदार असं पीठ होतं अशा पद्धतीने जर केलं ना
खूप छान. त्यामध्ये आपण तिखट, मीठ, जिरं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर असं भरपूर पिठामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे टेस्टही खूप छान लागते. तर अशाच पद्धतीने पहा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने वळून घेतलेले आहे. पहा माझी आजी वगैरे खूप छान अशा पहिले ना हातावर बनवायचे पहा, पण आपल्याला आता सध्या हातावर येत नाहीत. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीत मी अशा तुम्हाला बनवून दाखवल्या. पळपोटावर कशा बनवतात त्या. तर अशा पद्धतीने पहा सगळ्या प्रमाणात मी अशा करून घेतल्या. अजिबात तुम्ही जर पीठ असं छान असं भिजवलं ना तर एकाला एक चिकटत नाहीत. पहा तुम्ही पाहू शकता अगदी इझिली आपण. आणि हो, ज्यावेळेस तुम्ही टाकता ना त्यावेळेस अगदी इझिली ह्या एकदम सुट्ट्या सुट्ट्या होतात, कारण पीठ आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. तर इथे काय करायचं आहे ना, ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये सोडताना अशी पूर्ण उकळी पाण्याला आलेली हवी तर सोडायच्या, नाही तर तुमचा खाली चिकटून बसू शकतात. तर अशा पद्धतीने बघा आपली पाण्याला छान अशी उकळी आली आहे. तर मी एकदमच एक एक करून सोडणार नाही, कारण आपण छान आपल्या एक चिकटणार नाही, तर छान पीठ तयार झालेलं आहे. त्यामुळे मी इथे एकदमच पूर्ण सोडून घेणार आहे. तर एकदम मंद आचेवर आपल्याला अर्धा ते पाऊण तास ह्या छान आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने मी आता पूर्ण इथे सोडून घेते. तर हे पहा पूर्ण आपले सोडून झाले आहेत. तुम्ही पाहू शकता अगोदर ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस एकदम पातळसा रसा होता, तर आता घट्ट व्हायला लागले. आणि ज्यावेळेस शिजेल त्यावेळेस अजूनच घट्टपणा येतो. पण तुम्हाला खरंच सांगते, या जिलेबीपेक्षा ज्यावेळेस हे सूप तुम्ही पिताना अप्रतिम असं याचं सूप प्यायला लागतं. तर तुम्ही पाहू शकता अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे. आपली जिलेबी किंवा शेंगुळे छान असे शिजून अगदी डबल म्हणांना अशा आकारात झाले. तर मी इथे ना अगदी थोडासा असा दाण्याचा कूट घालणार आहे. त्याने काय होतं ना, आपली टेस्ट अजून अप्रतिम लागते आणि लागायलाही टेस्ट खूप छान लागते. आणि थोडंसं पातळ जे असेल ते घट्टपणा येतो आणि आपलं सूप अप्रतिम असं होतं. तर आपले शेंगुळे बनून तयार आहेत. शेवट घालायची हिरवीगार अशी कोथिंबीर. तर जरूर करून खा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. तर व्हिडिओला लाईक शेअर करायलाही विसरू नका. तर चला सर्व करताना काय करायचं नाही, एका साईडने भात घ्यायचा, एका साईडने छान असे शेंगुळे. कारण भाताबरोबरच बरोबर पोळी खाऊ शकता, पण हे भाताबरोबर जिरा राईस करायचा आणि जिरा राईसबरोबर हे शेंगुळे खायला अप्रतिम असे लागतात. पहा तर जरूरच ट्राय करा हे. आणि याबरोबर भन्नाट असं लोणचं घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपले शेंगुळे बनवून तयार झालेले आहेत. तर चला पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. चला बाय बाय.